नाशिकमधील ही दृश्य बघून तुम्हाला महाराष्ट्रातली पाणी टंचाईची समस्या किती भीषण आहे याची कल्पना नक्कीच येईल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील खरांबापाडा या गावातली ही दृश्य असून इथल्या लोकांना फक्त पाण्यासाठी एवढी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. आणि ही जीवघेणी कसरत करूनही त्यांच्या हाती लागतंय काय तर हंडाभर पाणी, आणि तेही शुद्ध नाही तर गढूळ. आणि आता यावरच महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं धरण म्हणजे जायकवाडी धरणातील पाणीसाठा देखील फक्त 5.19% एवढाच उरलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 138 प्रमुख धरणांपैकी 17 धरणे ही पूर्णपणे कोरडी पडलेली आहेत. 23 धरणांमध्ये 10% पेक्षा कमी पाणीसाठा आहे आणि 20 धरणांमध्ये तर 50% पेक्षा कमी पाणीसाठा आहे. आणि उरलेल्या काही धरणांमध्ये तर पाणीसाठा हा 40% पेक्षा कमी आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील पाणी टंचाई किती भीषण आहे हे तुम्हाला समजलंच असेल. तर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटून गेलेत, तरीही आज आपल्या देशातील नागरिकांना पाण्यासारख्या बेसिक प्रश्नासाठी एवढं झगडावं लागत आहे. निदान आता तरी राजकीय नेते आणि प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देणार का?